नमस्ते भाऊ. गेल्या काही तासांपासून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. ज्याला काळीज नावाचा अवयव आहे त्याला महाराष्ट्रातलं वातावरण असं का झालं हे सांगण्याची गरज नाही. हिंसाचारानं ओतप्रोत भरलेल्या एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी हिंसा, असं अमानवी कृत्य संतोष देशमुखांवर हल्ला करणाऱ्या नराधमांनी केलेलं आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा भयंकर अशी सगळी परिस्थिती आहे. आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांनी विधान भवनामध्ये मांडलेली त्यांची सर्व भूमिका आणि या प्रसंगाचं केलेलं वर्णन यापेक्षाही अतिशय भयंकर अशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेली दृश्य ही कुणालाही बघवत नाहीयेत. प्रत्येक जण ती दृश्य बघून सुन्न अवस्थेत गेलेला आहे. इतकी भयंकर घटना कदाचित जगाच्या पाठीवर कुठेही झाली नसेल. हे फोटो पाहिल्यानंतर खरोखर ज्यांना मन आहे आणि जे माणुसकी नावाच्या भावनेचा आदर करतात त्या प्रत्येकाची मनस्थिती एकच असणार आहे की या सर्व दानवांना फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, त्याशिवाय त्यांना दुसरं गत्यंतर नाही. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची त्यांनी अमानवी हत्या केली, त्यांना अनन्वित त्यांच्यावर अत्याचार केले, तशाच प्रकारची अवस्था या सगळ्या आरोपींची करून त्यांना त्यानंतर फाशीची शिक्षा द्यायला हवी. महाराष्ट्रात वाढत चाललेली ही दुष्प्रवृत्ती, गुन्हेगारी याची मुळं शोधून काढणं गरजेचं आहे. अन्यथा काही दिवसांनंतर एखाद्या चौकातून अपहरण करणारी ही गुन्हेगारी प्रवृत्ती तुमच्या घरात घुसून तुमच्यावर अत्याचार करतील. त्याच्या आत या गुन्हेगारांना पोसणारी जी राक्षसी वृत्ती आहे तिचा शोध घेऊन खरं तर त्या वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे. नगरीच्या या भागात मी जे हे बोलतो आहे ते फक्त ती माझी एकट्याची भावना नाहीये, ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे. फक्त प्रत्येक जण ती भावना दाबून बसलेला आहे, कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे. पण माझं हे बोलणं हे प्रत्येकाच्या मनातलं बोलणं आहे. कुणालाही असं वाटत नाही की या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवली जावी. जितक्या लवकर या प्रकरणाचा तपास होईल, जितक्या लवकर या नराधमांना वेशीवर टांगलं जाईल, फाशीवर टांगलं जाईल, तितक्या लवकर संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे. आज संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो आपण पाहिले, त्यानंतर आपलं जे मन विदीर्ण झालेलं आहे तीच अवस्था त्यांच्या घरच्यांची कशी असेल याबद्दल थोडा विचार करा. कुठल्याही प्रकारचं जातीचं, धर्माचं लेबल याला लावू नका, कारण अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांना कुठल्याही जात नसते, धर्म नसते. त्यांचा फक्त एकच उल्लेख होऊ शकतो की राक्षसी वृत्ती. आणि या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी कायदा नावाची सुव्यवस्था आहे त्यांनी या वृत्तीचा बिमोड कसा करायचा यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पण आहेत. समाज माध्यमांवर व्हायरल होण्यापूर्वी कदाचित या गोष्टी त्यांना माहीत असतील. त्यामुळं या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस तसे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्याचमुळे या प्रकरणामध्ये या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि जनसामान्यांचा प्रक्षोभ कमी होईल याची दक्षता ते नक्की घेतील. एक लक्षात घ्या, जनता या संदर्भात पुढे येऊन बोलत नाही याचा अर्थ असा नाही की जनता शांत आहे. फक्त प्रत्येकाची भूमिका हीच असते की शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात. पण जेव्हा तुमच्या घरात अफजल खान घुसेल तेव्हा मात्र प्रत्येक जण शिवाजी होईल याची खात्री बाळगा. त्यामुळं अशी परिस्थिती येण्याच्या आत ज्या पद्धतीनं या नराधमांनी संतोष देशमुख यांच्यावर अत्याचार केले त्याच पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार करूनच
या गोष्टीचा बिमोड होऊ शकतो. गुन्हेगारांच्या मनात वचक बसणं गरजेचं आहे. जो आत्ताच्या घडीला तरी कुठल्याही प्रकारचा वचक अशा गुन्हेगारांना नाहीये. ते करतील तीच पूर्व दिशा याची खात्री त्यांना झालेली आहे. एखाद्याचा खून करून, एखाद्याला अमानुषपणे मारून त्याच्याबरोबर सेल्फी काढणं, त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूला उभं राहून त्याच्या तोंडावर लघवी करणं, यासाठी राक्षसी वृत्ती याशिवाय दुसरा शब्द नाहीये. मला नाही वाटत अशा प्रकारचं दृश्य कुणीही कुठल्याही चित्रपटात पाहिलं असेल. त्यामुळं या माध्यमातून, नगरीच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला जे मंत्रिपदाच्या खुर्च्या उभत बसलेले आहेत त्यांना एक विनंती आहे. या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता जनता शांत होईल. जनतेला असं वाटेल की संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळणार आहे, तेव्हाच कुठेतरी कायद्यावरचा विश्वास दृढ होणार आहे. अन्यथा आता महाराष्ट्रात राहणंही जनतेला भीतीदायक होणार आहे. एक लक्षात घ्या, जनता गप्प आहे, पण प्रत्येक 5 वर्षांनी तुमच्या सर्व नाड्या जनतेच्या हातात येतात. तेव्हा आत्ता जर या आरोपींना पाठीशी घालण्याचं महापाप कुणी केलं तर जनता मतदानाच्या रूपाने त्यांना पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा दूरचा विचार करा आणि आत्ता जनतेच्या मताचा आदर करा. आणि इतकं करून जर या आरोपींच्या बाबतीत बोटशेपे धोरण स्वीकारलं गेलं तर घर आणि स्मशान यातलं अंतर फार काही राहणार नाही, याची सगळ्यांनी खात्री बाळगा. त्यामुळंच या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, यासाठी त्या दृष्टीने पावलं उचलायला गृह मंत्रालयानं सुरुवात करावी, अशीच आमची सर्वांची भावना आहे. फक्त नगरीच्या माध्यमातून मी ती आपल्यासमोर मांडलेली आहे. परत भेटा नगरी युट्यूब चॅनल. नगरी युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी युट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.